रत्नागिरीत शिमग्याचा उत्साह शिगेला पोहोचलाय। होळीला पालखी नाचवण्याची परंपरा आजही कायम आहे। होळीला कोकणात विविध प्रथा आणि परंपरांचा साज आहे। ग्रामदेवतेच्या पालखीला आकर्षक सजावट करून खांद्यावर पालखी घेत विशिष्ट लयीमध्ये पालखी नाचवणे ही कला आहे। पालखी नाचवण्याच्या प्रथेनुसार रत्नागिरी जवळच्या कुरतडे गावात रवळनाथाचा शिमगोत्सवाला सुरुवात झाली। पारंपरिक वाद्य आणि ढोल ताशांच्या गजरात गावकरी विविध प्रकारात पालखी नाचवतात। होळीसाठी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल झाले। या सर्वांचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांनी पाहू। निसर्ग सौंदर्य जसं प्रत्येकाला बुरळ करत असतात तसं कोकणची चालीरीती परंपरा या जगप्रसिद्ध आहेत आणि कोकणामध्ये सध्या शिमगोत्सवाची धुनी चाललेली आहे। आणि आपण जर पाहिलं तर शिमग्याचा हा उत्साह हा शिगेला पोहोचलेला आहे। शिमगा अर्थात होळी ही पालखी नाचवण्याची ही परंपरा ही आजही कायम ठेवलेली आहे आणि होळीमध्ये विविध प्रथा असतील परंपरेचा साज हा आपल्याला दिसून येत आहे। ग्रामदेवतेची जी पालखी आहे याची पुढे देखील आकर्षक सजावट केलेली आहे आणि तरुण मोठ्या प्रमाणात या आपल्या देवतांना खांद्यावर घेण्याचा जो काही इच्छा आहे ती पूर्ण करताना दिसत आहे। खांद्यावर पालखी घेत असताना एक विशिष्ट पारंपरिक वाद्यामध्ये या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ही कला आहे ही कोकणामध्ये दिसून येते। कुरतडे गावामध्ये आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील आणि त्या ठिकाणी आता हा शिमगा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा होताना दिसतोय। पारंपरिक वाद्य देखील या ठिकाणी त्याच्या साथीला आहे। ढोल ताशाच्या गजरामध्ये गावकरी विविध प्रकारात पालखी या ठिकाणी नाचवताना आपल्याला दिसून येते। त्यामुळे आता या शिमग्याला चाकरमानी सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवत आहे। त्यामुळे कोकणामध्ये सध्या शिमगोत्सवाची उत्साह आणि शिमगोत्सवाची धूम ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला दिसून येत आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।